PhD, DH, MS. आमच्याकडे ज्ञान आहे कोणतं? हेच हे MM, PhD, DH, MCom, LLB, DEd, ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MBA, DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि फायनान्स, टेकन, बीटेकन, डेअरी डिप्लोमा, टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट आणि शेट आणि फार्मसी, ICT, ॲग्री, डेअरी डिप्लोमा, MBA, BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. याला म्हणायचं आमच्याकडे ज्ञान आहे. बायकांनी चपला घालून चपात्या करणे सुशिक्षितपणा. हा चपातीला पोळी म्हणती, मग पोळीला काय पोळा म्हणती काय? मी तिलाय भाजीच म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणती, मग भोपळ्याला काय दोडका म्हणती? उभ्यानं जेवणे, चपला घालून चपात्या करणे, गडेनी बुट घालून जेवणे, पांढरी केस काळी करणे, कुत्र्याला बिस्किट चारणे, म्हणजे जग सुधारलं. जग किती सुधरू द्या, अजून तोंडानच खाते. बदलो खायची जागा. चला आणि जग किती सुधरू द्या, अजून डोळे झाकूनच झोपत आहे. का श्रीमंत डोळे वासून झोपत आहे. 3 शब्द लिहून घ्या. 3 शब्द लिहून घ्या. ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे. ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे. ज्या घरात समाधान आहे ते घर वैकुंठ आहे. आणि ज्या घरात मांसाहार भांडण आहे ते घर नरक आहे. कुत्र्याला बिस्किट आहेत, काही नालायकांच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडत त्या कुत्र्या बरोबर. सुशिक्षित धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, बरमुडा गेली बलून आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. पांढरी केस काळी करणे, बायकांनी चपला घालून चपात्या करणे, मुलींना कपड्यावरून बोललं तर राग येतो. कीर्तनकार जर मुलीला बोलला बा पूर्ण कपडे अंग झाकून असावेत तर मुलींना राग येतो. भांग व्यवस्थित पाडावा, राग येतो मुलींना. पण ईश्वर आपल्या वागण्याने ईश्वरासारख्या बापाची मान खाली झाली याची लाज नाही वाटत त्यांना. याची नाही लाज वाटत. कीर्तनकार जर म्हणला मुलीने अंग झाकून कपडे घालावे, राग येतो पोरींना. ओढणी अंगावर घ्यावी, राग येतो मुलींना. मोबाईलचा वापर कमी करावा, राग येतो मुलींना. कपडे घालून भांग व्यवस्थित पाडावा, राग येतो. पण आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या बापाची मान कॉलनीमध्ये समाजात आपल्या वागण्यानं खाली झाली याचं काय नाही वाटलं. याचं काय नाही वाटलं. तो बाप अरे आयुष्यभर ज्यानं हाताला घड्याळ नाही घेतलं त्यानं मुलीचा संसार केलाय. ज्यानं चप्पल नाही घातली पायाला पण मुली मोठी केली, त्या मुलीला बापाची इज्जत जाते याचं काहीच वाटत नाही. यावर तुमचं मत काय? हा म्हणा नाही म्हणा. मुलीला काय वाटत नाही. एक वाक्य नाही राय का, हे इंदुरीकरचे कीर्तन आहे. हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्य बाहेर पडन ते कवाही खरंच. कालही खरं, आजही खरं, उद्याही खरं. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज मरू दे, उलथू दे तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते सत्यच आहे. सावध व्हा जरा, काळ बदललाय. चला थोडं पुढं, करंट लावून देतो तुम्हाला. ज्ञान हातलं ना, गडी देखणालाही पण गडी नाही, काय उपयोग त्याचा. गडी देखणालाही कोणाला वाटते त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. ऐका आता, उत्तर ऐका, उत्तर नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही,
शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे दान. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, आणि मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. ओवी लिहून घ्या 13व्या अध्यायातली. मुंगे मेरू ना ओलांडावे आणि मशका सिंधू ना तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, धर्म सोडून वागणारा माणूस कधी सुखी होऊ शकत नाही. आणि तुम्ही माना नाही तर नका मानू, पण धर्म आहेच यावर तुमचं मत काय आहेच. संस्कृती तुम्ही इकडे तिकडे पाहूच नका. आणि आता कीर्तन सुरू झालंय, आता काय टाळ करीन झोपले तरी कीर्तन व्हा. चला ते काय होतं, विक्षेप मजा राहत नाही. चिंताच करायची नाही. 4 प्रश्नांची उत्तर आहेत, बारीक ऐका. तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचे कीर्तन. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले, नीट ऐका बरं का. एखादा म्हणेल की आम्ही चिंता का करायची नाही, व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट, त्याच्या पाठीमागे कारण काय, उत्तर तुम्हीच द्याल. ऐका आता, पटकन बोला. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले, पण रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? रक्ताचे गट पाहिले, रक्तातल्या पेशी पाहिल्या, रक्तातील घटक पाहिजे. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे, मान्य आहे. रक्तामध्ये तांबड्या पेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत, मान्य आहे. रक्तामध्ये ए बी आणि ओ असे रक्तगट आहे, मान्य आहे. ओ गटाचं रक्त सगळ्यांना चालतं, हेही मान्य आहे. पण रक्त बनवणारी जी चेतनामय शक्ती आहे तिचा शोध माणसाला लागला नाही. याचा अर्थ रक्त बनवणारा कोणीतरी आहे. सावध राहायचं त्याला. दुसरं वाक्य, जमिनीमध्ये झाड लावल्यानंतर जमिनीमधून खाली मूळ जाईल ते मूळ आहे, मूळ आहे. वरती आलं ते खोड आहे, त्याला आलं त्या फांद्या आहेत, फांद्याला आली ती पानं फळं फुलं आहेत. पण त्या मुळातलं जमिनीतलं पाणी वरच्या फांद्यांपर्यंत जाऊन झाड हिरवं होतं कसं, हे अजून MSc ऍग्री वाल्याला कळलं नाही. बरं, त्याचं म्हणणं काय आहे MSc ऍग्रीचं, की मुळातली ऍब्सॉर्प्शन क्रिया होते आणि ते पाणी इतर अवयवाला जातं, हे मान्य आहे. पण नारळाच्या झाडामध्ये नारळामध्ये पाणी तयार कोण करतो याचा शोध कृषी विद्यापीठाला लागला नाही.